दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक शहरातील पंचवटी परिसरात बुधवारी भर दिवसा घडलेल्या दरोडा आणि गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली। पंचवटी इथल्या समृद्धी ज्वेलर्स नावाच्या सराफा दुकानात 6 पेक्षा जास्त सशस्त्र गुंडांनी घुसून फिल्मी स्टाईलनं दरोडा टाकला। आरोपींनी दुकान चालक आणि कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवून धमकावलं आणि प्रतिकार केला असता गोळीबारही केलाय। या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून ज्यामध्ये आरोपी शस्त्रे परस्ताना दुकानात घुसताना दिसताय। फुटेज गोळा केलेल्या माहितीनुसार दरोडेखोर अवघ्या काही मिनिटांत सोन्या चांदीचे दागिने लुटून घटनास्थळावरून फरार झाले। अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली आणि आजूबाजूच्या दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। माहिती मिळताच पंचवटी पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालंय आणि त्यांनी घटनेचा पंचनामा केलाय। पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे। शहरभर नाकेबंदी करून संशयास्पद वाहनांची तपासणी केली जाते। आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल असं पोलीस निरीक्षक नितीन अंधळे यांनी सांगितलंय। दिनांक 15/5/26 रोजी रात्री 9 वाजताच्या दरम्यान न्यू समृद्धी ज्वेलर्स दुकान, हिरावाडी रोड, पंचवटी, नाशिक या ठिकाणी एक न्यू समृद्धी ज्वेलर्स नावाचे दुकान असून त्या ठिकाणी रात्री 9 वाजताच्या दरम्यान 4 इसम अचानक ज्वेलर्स दुकानामध्ये शिरले आणि त्यांनी चेन तुम्हारे पास से चेन लेना है असे म्हणून जे दुकान मालक आहेत त्यांच्यावर आणि कामगार आहेत त्यांच्यावर त्यांच्याकडील पिस्तूल रोखून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये दुकान मालक, महिला आणि तेथील कामगार यांनी त्यांना जोरदार विरोध केला। त्यांच्याशी झटापट झाली। त्या झटापटीमध्ये आरडाओरड झाल्याने सदरचे आरोपी हे पळून जात असताना त्यांनी दुकानातील कामगार यांना डोक्यावर त्यांच्या रिव्हॉल्वरचा दस्ता वगैरे काहीतरी वस्तू लागली। त्यांना किरकोळ दुखापत झालेली, त्यांच्यावर उपचार चालू आहेत। सदर प्रकार झाल्यानंतर सदरचे आरोपी तात्काळ मोटरसायकलवरून 3 मोटरसायकलवरून 6 आरोपी हे हिरावाडी दिशेने पळून गेलेले आहेत। सदर प्रकारात तात्काळ गुन्हा रजिस्टर नंबर 253/26 भारतीय न्याय संहिता कलम 310(2), 311 सह भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर प्रकार झाल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त सर यांचे आदेशाने माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे सर श्री किरण कुमार चौहान, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत मॅडम, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्री देशमुख सर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पाटील सर, तसेच डिटेक्शनच्या टीम, त्याच्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट 1, युनिट 2च्या टीम, पंचवटी विभागातील सर्व डिटेक्शन टीम अशी घटनास्थळी दाखल झाले। माननीय वरिष्ठांच्या आदेशाने वेगवेगळ्या टीम तयार केल्या। आरोपीचा जोरदार कसून शोध घेण्यात येत आहे। लवकरच आरोपी तांत्रिक तपासाच्या आधारे निष्पन्न होऊन ते ताब्यात मिळतील अशी शक्यता आहे। व्हिडिओ जे आरोपी दिसत आहेत त्यांचे याच्या अगोदर कोणते गुन्हे वगैरे काही दाखल आहे असं काही डिटेल झाले का? याबद्दल आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर आणि गुन्हे शाखा स्तरावर वेगवेगळ्या टीम नेमलेल्या आहेत आणि ते तपास करत आहेत। त्याच्यामध्ये आउटपुट मिळालं माननीय वरिष्ठ आपल्याला लवकरच त्याबद्दल माहिती देतील। या घटनेनंतर सराफा व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे। व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे बाजारपेठ भागात सुरक्षा व्यवस्था आणि गस्त वाढवण्याची मागणी केली, तर दुसरीकडे पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास सुरू केला असून लवकरच आरोपींना जेरबंद केलं जाईल असं आश्वासन दिलंय। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।